हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण एक खास ना उपासाची रेसिपी करणार आहोत। आता सध्या ना श्रावण चालू झालेला आहे आणि बऱ्याच जणांचे उपास आहेत। इवन अदरवाइज ही जी उपासाची रेसिपी आहे ती तुम्ही वर्षभर कुठल्याही उपासाला खाऊ शकता। तर त्या रेसिपीचं नाव आहे ताकातला साबुदाणा। एकदम सौम्य आणि सात्विक रेसिपी आहे। अगदी साबुदाणा भिजवण्यापासूनच्या टिप्स आहेत। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। ताकातल्या साबुदाण्यासाठी ना आपण आधी ठेचा करून घेऊयात। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात ना आल्याचा मोठा तुकडा आणि एक मिरची ह्याचा आपण ठेचा करून घेऊयात। आपण बारीक असा ठेचा करून घेतलेला आहे। ताकातल्या साबुदाण्यासाठी ना आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे। त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात आपली जी आमटीची वाटी आहे तेवढं एक वाटी आपण साबुदाणा घेतलाय। आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ना हा साबुदाणा धुवून घेऊयात। आपण 2 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सगळं पाणी त्यातलं काढलेलं आहे। आता आपण जो ठेचा केला होता तो सगळा टाकून घेऊयात। आता साबुदाणा आपण एकसारखा असा करून घेऊयात आणि साबुदाणा भिजेपर्यंतच आपल्याला ह्याच्यात ना ताक टाकायचंय। ताक अजिबात आंबट नसावं। साबुदाणा भिजेल इतपत आपण ताक टाकून घेतलेले आहे। आता साबुदाणा, ताक आणि आपण जो ठेचा केला होता तो छानपैकी आपण आता मिक्स करून ठेवूयात। आता हे जे मिश्रण आहे जवळजवळ 1-4 तास तरी आपल्याला भिजवून ठेवायचंय झाकून। आपण ना ह्याच्यात ताक टाकलेलं आहे। ताकात आपण हा साबुदाणा भिजवला, ह्याचं विशिष्ट कारण असं आहे की छानपैकी साबुदाणा भिजल्यावर आपण जो पदार्थ करणार आहोत तो इतका छान आणि सुंदर चविष्ट लागतो यासाठी। आता आपण जो ठेचा टाकलाय त्यात ना विशेष करून आपण आलं जास्त टाकलंय। ह्याची 2 कारण आहे की आल्याचा स्वाद साबुदाणा भिजतानाच त्याच्यात खूप छान उतरतो आणि दुसरं कारण असं आहे की आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की ना पावसाळा आता आहे आणि त्यातनं आपण हा जो पदार्थ करणार आहे हा आपण शिजवणार नाहीये, ताकातला करणार आहे। मग बऱ्याच वेळा आपल्या मनात शंका येते की असं जर ताकातला हा पदार्थ खाल्ल्यावर सर्दी होते, खोकला होईल, तर ती काळजी घेण्यासाठी आपण आहे ना आलं घेतलं। त्याच्यामुळे आपल्याला तो धोका नाही होत की ना सर्दी किंवा कफ होईल किंवा खोकला येईल। आणि मिरचीचा पण खूप छान स्वाद ह्याच्यात उतरतो यासाठी। आणि आता आपण हे 4 तास आहे ना भिजवून घेऊयात झाकण ठेवून। साबुदाणा मस्तपैकी 4 तास भिजत ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता की किती छान फुललेला आहे। त्यात आपल्याला आता 1 ते 1.5 वाटी ताक घालायचंय। आता 2 ते 3 चमचे दूध टाकून घेऊया। दुधाने काय होतं की ताकाचा जो काही थोडासा आंबटपणा जो आहे तो बॅलन्स होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यानी चव पण छान लागते। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया, 1 चमचा साखर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। ताक तुम्हाला जेवढं हवंय तेवढं तुम्ही टाकू शकता, कारण असं ठेवलं ना तर परत काय होतं की थोड्याने ताक परत म्हणजे साबुदाणा जो आहे ते परत आहे ना ताक शोषून घेतं। त्यामुळे टाकतानाच थोडं जास्त टाकलं तरी चालेल आणि हा जो पदार्थ आहे असा सरसरीतच असतो। आपलं हे मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे। एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूयात। फोडणी करायच्या आधी ना आपण 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट ह्याच्यात टाकून घेऊया आणि तुम्हाला जेवढा हवे तेवढा तुम्ही कमी जास्त करू शकता। आपण एका कढईत 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे, छानपैकी तापलंय ते। आता त्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊ आणि एक बारीक चिरलेली मिरची पण आपण टाकून घेऊयात आणि मस्तपैकी फ्राय करून घेऊया। 2 मिनिटं आपण मिरची छान फ्राय करून घेतलेली आहे। आता आपली फोडणी रेडी आहे। आपण आता ती साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया। आता या कढईमध्ये जी लागलेली फोडणी आहे ती पण आपण ह्याच्यातनं मिक्स करून टाकून घेऊया, म्हणजे काय होतं की वाया जात नाही। आता ही फोडणी छानपैकी आपण ह्याच्यातनं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्या ताकातला साबुदाणा तयार आहे। तर फ्रेंड्स, मस्त असं उपवास स्पेशल ताकातला साबुदाणा तयार आहे आणि आपण तो सर्व पण करून घेतलेला आहे। ह्याच्यात जर तुम्हाला ना कोथिंबीर नको असेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालू शकतं। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची उपवासाची रेसिपी? आहे ना मस्त आणि भरपूर टिप्स पण आहेत।
आणि महत्वाचं म्हणजे कमी वेळात होणारी आहे आणि ह्याला आपण तेल नाही वापरले, त्याला फोडणी सुद्धा आपण तुपाची केलेली आहे. सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा अशाच नवीन आणि वेगळ्या व्हिडिओसाठी. थँक्यू.